आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. काही शब्द कानावर पडल्यासरशी अंगावर सरकन काटा येतो. काही मोजके शब्द ऐकता धमन्यांतील रक्त सळसळता काहीतरी दुनियेच्या विरहित करण्याची छाती होते. भल्या बुऱ्या परिणामांची तमा न बाळगता काहीतरी भव्य दिव्य करण्याची उर्मी येते. कुणाच्या जीवावर? कधी विचार केलाय? हे काय नाळ जोडली गेलेली आहे या शब्दांची आणि आपली? खरं सांगू, आपल्या मातीतील पराक्रमी पुत्रासाठी सादर केली गेलेली हीच गारद ऐकण्यासाठी भीमा गोदेचे, सह्य पर्वताचे, या महाराष्ट्र भूचे कान असुसलेले होते. ह्याचे कारण एकच की आपण पूर्णतः पारतंत्र्यात होतो. ना आपल्या मातीवर आपला अधिकार होता, ना आपल्या भाषेवर. अधिकार होता तो केवळ शेतात गळणाऱ्या घामावर, असुडाच्या फटक्यांवर आणि लुबाडून रिकाम्या उद्ध्वस्त झालेल्या गावांवर. या प्रांतातल्या एकाही घरात आशेचा एकही किरण नव्हता. इतक्या प्रचंड गुलामगिरीच्या मानसिकतेत येथील सर्वसामान्य कष्टकरी, ते सत्तेचं रहाडगाडगं ओढणारे सरदारही जगत होते. आपल्याजवळ जर काही होतं तर ती होती मनातली धगधग, एक तीव्र असंतोष आणि स्वातंत्र्याची भूक. ही भूक जर सर्वप्रथम कोणी ओळखली असेल तर ती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले महाराजांनी आणि जिजाऊ माँसाहेबांनी. शिवरायांसारखा पुत्र, राजा, छत्रपती घडणे ही काही चमत्काराची गोष्ट नाही. चमत्कारी युगपुरुष, अवतार ही बिरुदे कोणत्याही व्यक्तीच्या नशिबीत तेव्हाच येतात जेव्हा खऱ्या आयुष्यातील संघर्षात त्याला कोणत्याही चमत्काराने, दैवी शक्तीने किंवा जादूने मदत केलेली नसते. ओढावलेल्या बहुतांश संकटातून त्याने स्वतःच्या पराक्रमातून आणि प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःची वाट स्वतः शोधलेली असते. अनेक अडचणींतून मार्ग काढलेले असतात, अनेक दुःखे पचवलेली असतात. एक स्वतंत्र राज्याचा एक स्वतंत्र राजा, एक छत्रपती म्हणून घ्यायला शिवरायांना किती परिश्रम घ्यावे लागले याची उत्तरे आपल्याला इतिहासात सापडतील. आता समजा तुम्ही एक उद्योग सुरू केला, त्या जोरावर घर घेतलं, गाडी, नोकरचाकर आले, सर्व सुखसोयी आता कुठे अनुभवण्याचे दिवस आले. आणि काही कारणाने समजा तुमच्या व्यवसायावर गदा आली, तुमची फॅक्टरी सील झाली, घरही जप्त झाले. जे काही तुम्ही आयुष्यभर उभारले ते काही दिवसातच तुमच्याकडून काढून घेतले तर तुम्ही काय कराल? सुचत नाही ना? तब्बल 23 किल्ले, 4 लक्ष होणांचा प्रदेश, सुमारे 40 लाख खंडणी, आणि ह्याची पूर्तता होत नाही तोवर पुत्र शंभूराजास ओलीस ठेवलेले. आयुष्यभर आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने रक्त सांडून मिळवलेले सारे असे एका तहामध्ये गमवावे लागताना काय यातना झाल्या असतील शिवरायांना. परंतु याच यातना एका प्रांताच्या राजाला छत्रपती बनवतात. पुरंदरच्या तहापासून शिवराज्याभिषेकापर्यंतच्या पुढील काही वर्षातच ह्या गमावलेल्या 23 किल्ल्यांसोबतच आणखी 240 ते सुमारे 300 किल्ले आपल्या पंखाखाली घेणारा गरुडासारखा राजा होता आमचा. ज्या काळात समुद्र पार करणे पाप मानले जात, त्या काळात परकीय शक्तींची ताकद ओळखून स्वराज्याचे आरमार उभारणारे देशातील पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. डच, पोर्तुगीज, इंग्रज ह्यांच्याशी कठोरता आणि प्रसंगी मुत्सद्देगिरीने वागून
तुम्ही इथे व्यापार करा, पण आमच्या स्थानिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका, अशी तंबीज देत विदेशी व्यापारावर शुल्क लावून त्या उत्पन्नाचा उपयोग मराठा सैन्य व आरमारासाठी मोठ्या हुशारीने केला. राज्य जिंकता येते ते तलवारीच्या जोरावर आणि टिकवता येते ते अर्थशास्त्राच्या आणि व्यापाराच्या जोरावर, ह्याची जाणीव महाराष्ट्राला झाली ती शिवरायांमुळे. कृषी उत्पादने, कापड, लाकूड, तेलबिया, धान्ये यांच्यावर आधारित स्थानिक व्यापारासाठी मुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देत सिंधुदुर्ग, विजयदुर्ग हे किल्ले संरक्षक तटबंदीसोबतच महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापारासाठीचे दरवाजे ठरले. राजाच्या तलवारीसोबतच बुद्धीची धारही तीक्ष्ण असल्यास राज्य कुठपर्यंत पोहोचू शकते याचे दैदिप्यमान उदाहरण म्हणजे स्वराज्य. भारत देशातील सर्वाधिक उत्पन्न देणारा आपला हा महाराष्ट्र, देशभरातील तरुणांना आकर्षित करणारा, आसरा देणारा, मोठमोठ्या उद्योगांचे माहेरघर असणारा, सर्वार्थाने स्थैर्य देणारा आपला महाराष्ट्र सर्वांना इतका सहज आणि सुलभ का वाटतो माहीत आहे? कारण आम्हाला स्वतंत्र विचारांची आणि स्वतंत्र राजकारणाची भूक आहे. 6 जून 1674 हा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा ह्याचसाठी ठरतो. ह्या दिवशी शिवाजी शहाजी भोसले नावाच्या एका सरदाराच्या मुलाने महाराष्ट्राला आणि देशाला एक असा विचार दिला जेथून आम्ही नवा विचार करायला शिकलो. शिवराज्याभिषेकाने एका संपूर्ण प्रांताचे स्वायत्त सार्वभौम लोकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देत तयार केलेलं राज्य स्वराज्य जन्माला घातले आणि ते सर्व मान्यता प्राप्त झाले. एका राज्यातील एक व्यक्ती आपल्या प्रतिभेच्या आणि पराक्रमाच्या कष्टाच्या जोरावर छत्रपती होऊ शकतो हे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून तोफांच्या बुलंद आतिषबाजीने आवेशाने ठणकावून सांगणारा दिवस म्हणजे 6 जून 1674. कोणत्याही स्वकीय परकीय आक्रमणाला कितीही बळकट काळामध्ये, वाईट आर्थिक काळामध्ये नाकावर टिचून उत्तर दिले जाऊ शकते ह्याची उर्मी शिवराज्याभिषेक दिन देतो. भारतातील कोणत्याही प्रांतातील व्यक्तीला उभे राहण्याची दिशा महाराष्ट्रातच मिळते ती त्यामुळे. आणि हा शिवराज्याभिषेक महाराष्ट्राचा खरा स्वातंत्र्य दिन ठरतो तो त्यामुळेच. इतर राज्यांतील युवा, उद्यमी, व्यावसायिक, व्यापारी आणि अगदी कॉर्पोरेट नोकरदार ते सरकारी नोकरदारांची महाराष्ट्रास प्रथम पसंती असते. तुम्ही जे पेराल तेच उगवतं असं म्हणतात. या महाराष्ट्र भूमध्ये विकासाची, विवेकाची आणि मूल्यांची बीजे कोणी रोवली हे आपल्याला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण ही आपल्या महापुरुषांची पुण्याई आहे हे विसरता कामा नये. शिवजयंती, शिवराज्याभिषेक म्हटलं की एक सण उत्सवाचे स्वरूप असते. असावेही, विचारही असावा, आठवणही असावी आपण कुठून कुठवर आलो आहे याची. कोणी आम्हाला इथवर आणून सोडलंय आणि यापुढे कुठपर्यंत जाण्याची महत्त्वाकांक्षा आम्ही मनी बाळगून आहे याचे सिंहावलोकन होणेही गरजेचे. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता साहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. काही शब्द ऐकले की अंगावर काटा येतो. काहीतरी दुनियेच्या विरहित करण्याची छाती होते. ती होते यासाठी की महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्याची भूक मोठी आहे आणि एक मराठी मन आजही अर्थकारणात, समाजकारणात, राजकारणात, विज्ञान तंत्रज्ञानात देशाचेच नव्हे तर विश्वाचे नेतृत्व करू शकतो ही धगधग आजही जिवंत आहे. ती शमली असती तर आज तुम्ही इथे नसता. आपल्यासारख्या मराठी माणसांच्या हातून काहीतरी भव्य दिव्य पूर्ण व्हायचे बाकी आहे. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आणि हे स्वराज्य व्हावे ही छत्रपतींची इच्छा. तेवढी पूर्ण हो ह्या खऱ्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा. जय महाराष्ट्र.